त्यावेळेला कुठं गेलते राजन पाटील? त्यावेळेला कुठे गेलते बाळाराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील? आज कुठल्या तोंडाला मतं बघायला जाता? ज्या वेळेला माझा शेतकरी अडचणीत होता त्याचं उभं पीक पाण्याखाली गेलं, कुणाचा बागा पाण्याखाली गेल्या, कुणाचा पेरू पाण्याखाली गेला, कुणाचा आंबा पाण्याखाली गेला, कुणाचा द्राक्ष पाण्याखाली गेला, कुणाचा ऊस पाण्याखाली गेला, कुणाचा त्या ठिकाणी ज्वारी पाण्याखाली गेली, उडीद गेलं, सोयाबीन गेलं, कांदा गेला, लसूण गेला. शेतकऱ्याला पिकवलेलं पीक जे त्याच्या डोळ्यात एकाच उद्ध्वस्त झालं, संसार उद्ध्वस्त झाला, बोकांडी कर्ज, एवढा मोठा हा निसर्गाचा हाहाकार झाला. शेतकरी ढसाढसा रडत होता. त्यावेळेला शेतकऱ्याचे अश्रू पुसायला या अनगरचा पाटील आला होता का? अनगरचे पाटील अनगर मधल्या नदीचा महापूर बघायला गेला. मी म्हणलं का अनगर मध्ये नदीच नाही. एक व्हिडिओ आलता बघा, व्हिडिओ आला होता असे असं धरून आणि वर छत्री एक जण धरले, छत्री एक जण धरले, मागा तुरु तुरु. सेक्रेटरी असले एखादा, नाहीतर सेक्रेटरीला काय काम असतं? चपल्या उचलायचं छत्री करायचं, लायकी तेवढीच. यांचं काय आंघोळ घालायला असे बँकेचा शिपाई. अरे चड्ड्यात व्हायला सुद्धा कर्मचारी बँकेचाच आहे. गाड्या पुसायला, फरशा पुसायला, भांडी घासायला, भाज्या करायला, आंघोळ घालायला तीच की. तुला लय आंघोळीची काळजी लागली, तुला घालायला ती काय? तुझी आंघोळ कोण घालतं का? तुझं तूच करतो. माझं तर म्हणा आंघोळ ही एकट्याने करायचा विषय आहे. आंघोळीच्या वेळेला दुसरा माणूस कशाला? बरोबर आहे काय? बारकी पोरं बी हसायला लागली. त्याला आंघोळ घालायला माणूस लागतो आणि बापाला बी लागतो आणि लेकांना बी लागतो. बरं त्याच्या पगारीने ठेवणं बाबा तुझ्या, आता बँकेच्या पगारीने कशाला? ही बँक शेतकऱ्याची आहे. यांची दारादाराला बँकेचे कर्मचारी, शेतातली. आणि महापूर आला म्हणून त्या ठिकाणी व्हिडिओ टाकला की मालक महापुराची पाहणी करायला छत्री घेऊन, आणि पाणी रस्त्यावर दिसतंय वाहत चाललेलं. व्हिडिओ जरा झूम करून बघितला तो व्हिडिओ तर मला अनगर मधला आहे. बरोबर आहे. ती नदीला नाही का म्हणलं वड्याचं पाणी आहे. परत अजून झूम करून बघितला तर कुठं चाललं होतं? शंकरनगर मध्ये. अनगर मध्ये शंकरनगर आहे. किती जणांना माहित आहे? माहित आहे का शंकरनगर मध्ये कोण राहतं माहित आहे का? हातीम. महापुराची पाहणी करायचं नव्हतं, त्या वड्याच्या पाण्यात गेली का बाई वाहून? ती बघायला गेलं होतं, काळजी तेवढीच होती. आता उतार वयात नवीन कुठं आलायची हाय ती बी गेली वाहून वड्यात. ती बघायला गेली छत्री घेऊन. तुमची आमची काय काळजी नाही. त्या शिरापूरमध्ये त्यांचा सावंत होता सोबत, ते आमचे गौरी होती, अजून बरेच लोक होते. तुम्ही कोण होता साधारण? त्या कुठंतरी शेतकऱ्याच्या त्या नदीच्या बाजूनं केळीची बाग, मला एवढी माझी केळीची बाग बघावं लागते म्हणला. कुठं? बांबेवाडे. तुम्ही सगळ्या शेतकरी कुठवर घेतो आपण? त्या केळीचं वरचं टोक, आता केळीचं झाड केवढं असते, नुसतं वरची पानं दिसत होती, एवढं पाणी होतं तिथे. ते बघायला मी त्या ठिकाणी चिकट पाण्यात गेलो. हितवर पाणी लागलं आणि सगळ्या अंगाला शेणच लागलं परत, कारण गोठा होता तिथं. ते शेण सगळं तिथं पसरलं असत. परंतु शेतकरी रोज शेण हाताने सावरतो. त्याला काय होतंय? आपण शेतकऱ्याची पोर आहे, परंतु त्या माझ्या शेतकऱ्याचा
केळीची बाग पाण्याखाली गेली होती. त्याची इच्छा होती किमान दादाना माझी तेवढी शेतातलं माझं झालेलं नुकसान बघावं. या मोहोळ तालुक्यामध्ये जवळपास 34 गावाला महापुरानं वेढलं होतं. त्या प्रत्येक गावामध्ये मी आणि आमदार राजू खरे गेलो. तिथल्या तलाट्याला, ग्रामसेवकाला, पोलीस पाटलाला, कृषी अधिकाऱ्याला बजावून सांगितलं नुकसानीच्या बाबतीत राजकारण करायचं नाही. आम्हाला आमच्या पार्टीचा नसला पण जर त्याचं नुकसान झालं असेल त्याला सुद्धा नुकसान भरपाई नीट त्याचा पंचनामा करायचा. ही आमची भूमिका आहे. ही आमची काम करायची पद्धत आहे. आणि यांची काय पद्धत आहे? यांनी सांगायचं फोन करून ग्रामसेवकाला यादी बघायची, आपल्या पार्टीची कोण आहे ती तेवढीच घ्या, विरोधक कोण आहेत कट करा. मग त्याचं पाक जळायला का असं, डुबलेलं का असं, शेत वाहून गेलेलं का असं, असलं ना आम्ही केलं नाही. म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात. आमचं काम बोलतंय. अरे लोकांच्या करता किमान त्यांची ज्याचा संसार उघड्यावर पडला त्याला बघायला तरी जावा. आज मतं मागायला येतात. तुम्हाला माणसं मिळणार, उमेदवार मिळाला. म्हणून अण्णांनी त्या ठिकाणी मी कुरुलमध्ये लढतोय. बाबांनो तुमचे कोण पाहुणे रावळे मित्रमंडळी तिकडे असतील तर फोन करा, सांगा. आज यांची हिंमत झाली नाही कुरुल मधून लढायची. का झाली नाही? कारण कुरुलमध्ये यांना मतं मागायला तोंड नाही. कारण मागच्या 50 वर्षाच्या यांच्या सत्तेच्या काळात यांनी या सगळ्या मोहोळ तालुक्याला, आपल्या नरखेड भागासकट सगळ्या मोहोळ तालुक्याला पूर्ण वाळीत टाकलं, दुर्लक्ष केलं. सगळं काय जे येईल ते सगळं गबाळ अनगरला गेलं. आता टीपीसीतून अण्णाला किती मिळाले? 2 कोटी. मला 5 कोटी मिळाले. मी कुरुलला टाकले, अण्णाने 2 कोटी इथं टाकले, पुन्हा 40 लाख टाकले या भागात शिरापूरला. आणि यांनी काय केलं? यांना भाजपमध्ये गेल्यावर 9 कोटी रुपये दिले पालकमंत्र्यांनी डीपीसी मधनं. 9च्या 9 कोटी रुपये अनगर मध्ये फक्त टाकले. म्हणजे ही अप्पलपोटी माणसं आहेत. त्या तालुक्यामध्ये तोंड घेऊन तालुक्याचा आमदार म्हणता, तालुक्याचा भाग्य विधाता. कसं बोलतात? तालुक्याचे भाग्य विधाते. तालुक्याचे भाग्य विधाते नाही, हे भाग्य विजवते. म्हणून यांची 50 वर्षाची सत्ता आपण उलटून टाकली. राजाभाऊ खरे यांना आपण 31,000च्या मताधिक्याने निवडून दिलं. आपल्या नरखेड गटाचा 8,700 मताचा लीड आहे. 8,700. मोहोळ तालुक्यात सगळ्यात जास्त लीड नरखेड गटाने दिला. आणि अख्ख्या तालुक्यामध्ये तुम्ही मला निवडून दिलं, ताकद दिलं, नेता बनवलं. तुमच्या विश्वासाला पात्र राहून सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये 90 सभा या पट्ट्याने घेतल्या. त्यावेळेला 90. आज देखील सकाळपासून 9 सभा केल्यात एका दिवसात. 9 सभा करून ही 10वी सभा. अजूनही तेवढाच जोश आहे. तुमचा दादा दमणार नाही, लक्षात ठेवा. दमवणार, विरोधकाला दमवणार. आणि या निवडणुकीमध्ये मोहोळ तालुक्यामध्ये आज सगळीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळीकडे आपली सत्ता आली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. खालचे दोन्हीच्या दोन्ही उमेदवार घड्याळाचे. अण्णा एकटा धनुष्यबाणावर आहे. एक पंचायत समितीचे उमेदवार, त्यांच्याकडनं चुकून एबी फॉर्म केलेला आहे. शिवसेनेकडनं पक्षाने आदेश दिला अर्ज काढून घ्या. कोण ते? ज्योत्सना पाटील. त्यांना काढून द्या म्हणून सांगितलं होतं. त्याने पक्षानं सांगून सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे ते आपल्या उमेदवार नाहीत. नरखेड मधल्या लोकांनी आणि सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, ज्योत्सना पाटीलला 0 मतं पडली पाहिजे. लक्षात ठेवा, ती आपली नाही. उमेशदादाचा उमेदवार कोण आहे? उमेशदादाचा उमेदवार जो उमेदवार दगडे, तिकडे दगडे उमेदवार आहे. खाली घड्याळ लक्षात ठेवायचं पंचायत समितीला, वर धनुष्यबाण. हीच आपली पार्टी. बाकी कोणी म्हणत असेल आमचा फोटो जरी टाकला अजिबात नाही चालणार. आपले नाही. लक्षात घ्या. ते कुठं होते माहित आहे तुम्हाला?
तिकीट नाही मिळालं म्हणून आपल्याकडे आले. निष्ठा बिष्ठा काय नाही त्यांना. त्यामुळे आपली हे सगळी नरखेड भाग आपल्या ताब्यात राहायला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. या चोरांना इथं घुसू देऊ नका. या दरोडेखोरांना आपला भाग ताब्यात द्यायचा नाही. काय जरी गावामध्ये पार्टी असतात, थोडंफार भांडण तंटा असतो, सगळं विसरून जायचं. तुमचं मत लक्षात ठेवा. संतोष अण्णाला मत म्हणजे उमेश दादालाच मत आहे, एवढं लक्षात ठेवायचं. खालचं दोन्ही पंचायत समितीला मत हे उमेश दादालाच मत आहे. माझी ताकद वाढणार आहे. मी लक्षात घ्या, आज तुमच्यावर हा भाग सोडून, तुमच्या विश्वासावर सोडून मी कुरुलमध्ये गेलोय. का गेलो असेल कुरुलला? अनगरकरांचा महाज कशा जीवावर आहे. त्या अनगरचे एक गट्टा 20,000 मतं, बरोबर. एक गट्टा 15-20,000 मत आहे. तेवढ्या त्याच्यावर महाज आहे आणि त्याच्यावर आतापर्यंत सत्ता मिळवतात. आज नरखेडमध्ये 40,000चा हा मतदारसंघ आहे. आपली किमान 20,000 तरी एक गट्टा होतील का नाही. कुरुलमध्ये 20,000 एक गट्टा, 40,000 मतं. 40,000 मतं एक गट्टा झाल्यानंतर त्या अनगरच्या 20,000ला कोण खाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. उद्याच्याला भविष्यामध्ये या तालुक्याचं राजकारण आपल्याला विचारात घेतल्याशिवाय होऊ शकणार नाही. आपल्याला तालुक्याला पुढे घेऊन जायचं आहे. हा तालुका या नालायकाच्या ताब्यात असल्यामुळं हा भकास झालेला आहे. याला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. एक नदीवरचा पूल आणला आणि 30 कोटी रुपये आणले. असले 30 कोटी असले मोठाले आकडे. 150 कोटीचं हॉस्पिटल, सिन्हा भगवंती जोड कालवा, 132 केव्हीचा MSCBचा सबस्टेशन. ते सबस्टेशन आल्यानंतर त्यानंतरच्या काळात आपल्या संपूर्ण नरखेड परिसरातली कधीच लाईट जाणार नाही, कधी टीपी जळणार नाही, कधीच आपल्याला किमान 12 तास शेती करता लाईट आणि 24 तास घरगुती लाईट, घरी वापरायची लाईट. 132 मंजूर आहे. हे मंजूर करून आणलंय. तुम्हाला माहित आहे हे काय कागद आहे. मगाशी दाखवलं ना, सगळं टाका व्हॉट्सअपवर. कागद आहे ते म्हणतात कागदावरच दाखवतात. मग कुठे दाखवायचं. हा, ते म्हणतात कागदावर दाखवतात. मग कुठं दाखवायचं बाबा, सांग तू तरी. सरकारी कागद आहे तो. सरकारी कागदावर एखादा शासनाचा आदेश GR आलेला दाखवायचा म्हणजे नाही, म्हणजे काय दाखवायचं. आणि तुम्हाला माहित आहे, अर्ध्या रात्री फोन करू शकता. उमेश दादाच्या घरी बेडरूम पर्यंत येऊ शकता, किचन पर्यंत येऊ शकता. माझ्या टोपल्यातली भाकरी घेऊन स्वतः खाऊ शकता. तसं अनगरकर पाटलाकडे जाता येते का? अनगरकर पाटलाकडे जाता येते का? दरवाज्यात गेटच्या आत चोर घेईल ना, घेईल का? रात्रीच्या वेळेला कधी फोन करून बघा. 24 तास तुमच्या दादाचा फोन चालू असतो. का चालू असतो? कारण रात्रीच्या वेळेला, रात्री अपरात्री कुणाला साप चावला असेल, कुणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, एखादी बाई डिलिव्हरीला अँब्युलन्स मिळत नसेल, त्यावेळेला त्यांनी आपल्या दादाला फोन लावून काहीतरी सोय होईल म्हणून फोन केला. आणि मी जर फोन सायलेंटवर ठेवला असेल, एखाद्याचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो. माझा हुनहुन काय होईल? झोपमोड होईल. माझ्या झोपमोडीपेक्षा एखाद्याचा जीव वाचणं जास्त महत्वाचं आहे. म्हणून रात्रीचा फोन चालू ठेवतो. सगळ्यांना आपल्या दरवाजा खुले आहेत. आज तुमच्यासाठी समर्पित जीवन आहे, समर्पित आहे. हा नरखेडगड जो आहे, हा नरखेडगड हा अपराध बालेकिल्ला राहिला पाहिजे. अनगरकरांची घुसखोरी इथं होऊ देऊ नका, हे माझं वचन आहे. मी जरी कुरुलमध्ये लढत असलो तरी सुद्धा हा भाग हा माझा आहे. एक क्षण सुद्धा या भागाकडे दुर्लक्ष होणार नाही, याचं वचन देतो. अण्णाला धनुष्यबाणावर, खालच्या दोन्ही उमेदवाराला घड्याळ चिन्हावर प्रचंड मताने निवडून द्या असं आवाहन करतो आणि थांबतो.